मनासारखं वाटतं. आता आम्हाला 16-17 दिवस झाले, पण खूप इतकं माहेरासारखंच वाटतं पंढरपूर म्हणजे. शिक्षणाबरोबर आपण आध्यात्मिक गोष्टी शिकल्या पाहिजे आणि आपण प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्ट करणं आणि देवाचं येड असणं, प्रत्येक गोष्टी आपण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे. फक्त एवढंच आहे की आपली श्रद्धा महत्त्वाची आहे. पांडुरंगापर्यंत पोहोचण्यासाठी आपला मनोभाव महत्त्वाचा आहे. खरं तर जे आंदोलन चालू आहे, मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते की माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या मायमाऊल्यांना न्याय मिळावा. पंढरपूरच्या दिशेने लाखो वारकरी या ठिकाणी निघालेले आहेत. आपल्यासोबत नाशिक जिल्ह्यातून आलेल्या काही महिला आहेत. तर काय सांगाल, आपण किती वर्षापासून येतो? मी 3 वर्षापासून येते. दीपाताईंबरोबरच येते. खूप छान वाटतं. वारीमध्ये आल्यानंतर सर्व काही म्हणजे खूप मनासारखं वाटतं. आता आम्हाला 16-17 दिवस झाले, पण खूप इतकं माहेरासारखंच वाटतं पंढरपूर म्हणजे. चालत येताना काय त्रास वगैरे जाणवतो? आणि पायांना फोड येता पण काही वाटत नाही. देवाच्या याला चाललो आहे आपण, ते फोड पण विसरून जातो आम्ही. तरी ते कसं आपलं मुक्काम वगैरे असतं? मुक्काम आमचे म्हणजे महाराजांबरोबर असतो आम्ही, पण आता आमची दिंडी माग आहे, त्याच्यामुळे आमचे टेपे जिथं असेल तिथं आम्ही चालून गेल्यानंतर तिथं थांबतो. आरोग्याची कशी काळजी घेतो? आरोग्याची काही नाही, देवच करतो सर्व काही. ताई, काय सांगाल, कसे मुक्कामाची स्थिती वगैरे असते आणि किती वर्षापासून येतो? माझी ही 4थी वारी आहे आता, आणि गेली कित्येक वर्ष हे वारकरी आपली वारी पूर्ण करत आहेत. तर मला असं वाटतं की पहिल्यासारखं राहिलेलं नाही. प्रत्येकाला असं वाटतं की वारीला आलं पाहिजे, आणि वारीत आल्यानंतर जी मुक्कामाची जी व्यवस्था असते, आपण ज्या महाराजांसोबत वारीत येत असतो ते पुढे जाऊन आपली रावटी वगैरे मांडत असतात, आणि आपण पोहोचल्यानंतर आपल्याला तिथे सगळं रेडी असतं. फक्त एवढंच आहे की आपली श्रद्धा महत्त्वाची आहे. पांडुरंगापर्यंत पोहोचण्यासाठी आपला मनोभाव महत्त्वाचा आहे. तुम्ही काय सांगाल? माझी पहिली वारी आहे, पण तरुण वयामध्ये आपल्याला आध्यात्मिकतेचं ज्ञान मिळावं यासाठी आपण वारी केली पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टी ॲडजस्ट कसं करतो आपण घरी असलो, कसं मला असं नाही या जागेने बसायचं, तसं वारीमध्ये आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला भेटतात. आणि तरुण पिढीने आपल्या आध्यात्मिकतेच्याकडे वळलं पाहिजे. शिक्षण वगैरे किती झालं? माझं फायनल झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आरोग्याची कशी काळजी घेतो? आरोग्याची काळजी म्हटलं तर सर्वप्रथम आपण घरून निघतानाच आपल्या जे मेडिसिन असतील ते सोबत घेतले पाहिजे. आणि आपण बघता आहात की प्रत्येक वारकरी चालत असताना जागोजागी दवाखाने आहेत, आरोग्याच्या सुविधा आहेत, मॉलिश करून देणारे आहेत. भरपूर अशा काही वेगवेगळ्या माध्यमं आहेत की ते आपलं काही संस्था आहेत त्या आपल्यासाठी पुढे असतातच, आणि ते आपली चांगली काळजी घेतात. घरून निघत असताना नॅपकिन, पॅड वगैरे घेऊन येत आहे का? हो, आम्ही सगळं घेऊन येतो. तुम्ही काय सांगाल, वारीत सुरक्षित वाटतं? हो, खूप छान वाटतं. नाशिकमध्ये काय करतात? मी स्वतः नाशिक महानगरपालिकेची प्रभाग क्रमांक 1ची नगरसेविका आहे. त्यांचे धीर आमदार आहेत. किती महिला आहेत? आमच्यासोबत आत्ता 20-25 महिला आम्ही नाशिकच्या आहोत, आणि बाकीचे शेनगावचे जे महाराज आहेत त्या शेनगावच्या महाराजांसोबत आलेले वारकरी आहेत. तरुणांना काय आव्हान करा? तरुण पिढीने आपल्या देवांचं वेळ, शिक्षणाबरोबर आपण आध्यात्मिक गोष्टी शिकल्या पाहिजे आणि आपण प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्ट करणं आणि देवाचं येड असणं, प्रत्येक गोष्टी आपण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे. त्याच्यामध्ये थोडा वेगळा प्रश्न, दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे तर त्याबद्दल काय वाटतं? खरं तर जे आंदोलन चालू आहे, मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते की माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या मायमाऊल्यांना न्याय मिळावा. तुम्ही काय सांगाल, तरुण सहभागी झालात आंदोलन? नीटचं ना, नीटमध्ये असे घोटाळे झाले पाहिजे नाही. त्याच्यामुळे जे मुलं शिकताय, गरिबाच्या मुलांना कधीच न्याय भेटत नाही. आणि जे मोठे मोठे लोक आहे ते पैसे देऊन मुलांचं नीट वगैरे परीक्षा पास करताय, पेपर फुटी करताय. त्याच्यामुळे गरीब मुलांचे शिक्षण आज अपुरं राहतं, आणि काही गोष्टी ज्यांच्याकडे पैसे नाही ते काय करतील? तुमची काय भूमिका राहील? दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे, नाही, त्याला न्याय तर मिळालाच पाहिजे. आपण काय करता इतर वेळी? आमचा तबीला आहे मशीनचा, 600-700 मशीनचा तबीला आहे. मग एकट्याला सगळा किती जण काम करतात? इथं सर्व 100 लोक कामं करतात. 100 कुटुंबांना रोजगार? हो, 100 कुटुंबांना रोजगार मिळतो. काही जनतेला काय आव्हान करा? रामकृष्ण हरी, मी सर्व वारकऱ्यांना आव्हान करेल आणि सर्व नाशिककरांना देखील करेल, एकदा तरी पंढरपूरची वारी तुम्ही सुद्धा करावी. छान. आपण जर पाहिलं तर या ताई गेल्या अनेक वर्षापासून या पंढरीच्या वाटेवर चालत येतात, आणि
या नगरसेविका देखील आहेत आणि वेगवेगळे व्यवसाय देखील आहेत. या ताईंचा म्हशीचा तबेला आहे आणि या ताई देखील आता शिक्षण घेत आहेत, परंतु या पंढरीच्या वाटेवर कुठेही यांना थकवा जाणवत नसल्याचं यांचं म्हणणं आहे. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर.